तीन शिरी सहा हात तया माझा दंडवत. श्री स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्त हो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये. या व्हिडिओचं शीर्षक आहे माहिती येणाऱ्या अमावस्याबद्दल, दीप की गटारी. त्याआधी व्हिडिओ पूर्ण पहा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करून घ्या. चला व्हिडिओला सुरुवात करू. दीप अमावस्या, जिला दीप अमावस्या किंवा आषाढी अमावस्या म्हणूनही ओळखले जाते. हा सण हिंदू संस्कृतीतील महत्त्वाचा दिवस आणि विशेषतः महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यामध्ये दीप अमावस्या अतिशय उत्साहात साजरी केली जाते. ही अमावस्या आषाढ महिन्यामध्ये येते. आषाढ महिन्यातील शेवटचा दिवस म्हणजेच अमावस्याच्या दिवशी दीप अमावस्या साजरी केली जाते. या दिवसाचे महत्त्व आपण या ठिकाणी सविस्तरपणे जाणून घेऊया. दीप म्हणजेच दिवा. दीप अमावस्याच्या दिवशी दिव्यांची पूजा केली जाते. घरातील सर्व दिवे स्वच्छ धुवून त्यांची पूजा केली जाते. या दिवशी दिवे लावणे अत्यंत शुभ मानले जाते. असे म्हणतात की दिव्यांच्या प्रकाशामुळे घरातील अंधकार आणि नकारात्मकता नाहीशी होते व समृद्धी आणि सकारात्मक ऊर्जा घरात तयार होते. श्रावण महिना सुरू होत असल्यामुळे दिव्यांची पूजा करून श्रावण महिन्याचे स्वागत केले जाते. दीप अमावस्या हा पितृतर्पण म्हणजेच पितरांसाठी देखील एक उत्तम दिवस आहे. या दिवशी पितरांची पूजा केली जाते आणि त्यांना नैवेद्य अर्पण केले जाते, ज्यामुळे घरात जर पितृदोष असेल तर घरातील पितृदोष नाहीसा होतो. काही भागामध्ये या दिवशी देवी लक्ष्मी आणि दुर्गा यांची पूजा आणि उपासना केली जाते. घरामध्ये सुख समृद्धी येण्यासाठी, वाईट गोष्टीपासून संरक्षण करण्यासाठी लक्ष्मी आणि दुर्गा देवीची पूजा केली जाते. त्यांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी त्यांना दिवे लावले जातात. पूर्वी एका नगरीमध्ये एक राजा राहत होता. त्या राजाची एक सून होती. ती दररोज देवपूजा करीत असे. नित्यनेमाने ती दिवे स्वच्छ धुवून त्यांची पूजा करत असे आणि त्यांना नैवेद्य अर्पण करत असे. एक दिवस राणीने गुपचूप अन्न ग्रहण केले आणि त्याची राणीला विचारणा केली असता राणी नाही म्हणाली आणि त्याचा आरोप राणीने उंदरावर टाकला. उंदरांना जेव्हा हे समजले तेव्हा त्यांनी राणीला अद्दल घडवायचे ठरवले. उंदरांनी राणीची चोळी रात्री गुपचूप पाहुण्यांच्या अंथरुणामध्ये नेऊन टाकली. त्यामुळे राणीची बदनामी झाली. घरातील सर्वांनी राणीवर आरोप केले आणि राणीला हकलून दिले. पुढे एके दिवशी राजा शिकारीवरून येत असता रात्री गावाबाहेर एका ठिकाणी थांबला. त्याला गावातील सर्व दिवे एका झाडावरती बसलेले दिसले आणि सर्व दिवे एकमेकांना घरी काय गोड नैवेद्य भेटेल आणि कशी पूजा झाली याबद्दल सांगत होते. परंतु राजाचा दिवा म्हणाला, मला नैवेद्य मिळाला नाही, माझी पूजा झाली नाही, कारण राणीवर खोटे आरोप झाला आणि तिला काढून दिले. त्यांचे हे संभाषण राजाने ऐकले. तो दिवस होता दीप अमावस्येचा. राजा घरी गेला. त्याने परत सर्व प्रकारची तपासणी केली. राणी निर्दोष आढळल्यावर त्याने तिची क्षमा मागितली आणि तिला सन्मानाने राज्यात परत आणले. राणीने केलेल्या दीपपूजेमुळे तिच्यावरील आळ टळला. राणीला दिवा पावला. अशी ही दीप अमावस्येची कहाणी. पंचांगानुसार अमावस्या तिथी महाराष्ट्रात दिनांक 24 जुलै रोजी साजरी केली जाणार आहे. त्यानंतर 25 जुलैपासून श्रावण महिन्याला सुरुवात होणार आहे. दीप अमावस्या दिवशी घरात ठेवलेले दिवे स्वच्छ केले जातात. संपूर्ण घर स्वच्छ करून दिवे लावले जातात. फुलांचे तोरण लावतात. घरासमोर रांगोळी काढतात. मातीचे दिवे किंवा धातूचे दिवे, त्यांच्यामध्ये तेल किंवा तूप टाकून हे दिवे संध्याकाळी पेटवले जातात. काही ठिकाणी संपूर्ण घराभोवती दिवे लावतात. या दिवशी देवतांची पूजा, आराधना आणि मंत्रांचे पठण करायला जास्त महत्त्व आहे. मंत्र पूजा झाल्यानंतर दीप सूर्याग्नी रूपोत्सवम तेजस तेज उत्तमम गृहाण मत्कृता पूजा सर्व कामप्रदो भव या मंत्राचा जप करा. या मंत्राचा अर्थ असा होतो की हे दीप देवा, तू सूर्यरूप आणि अग्निरूप आहेस. तेजामध्ये उत्तम तेज आहेस. माझ्या पूजेचा स्वीकार करा आणि माझ्या सर्व इच्छा पूर्ण करा, असा होतो. आत्ताच्या काळामध्ये सगळीकडे विजेचे दिवे आहेत, त्यामुळे पारंपरिक दिव्यांचा वापर कमी झाला आहे. परंतु या दीप अमावस्येच्या दिवशी न चुकता एक तरी दिवा आपण लावावा आणि त्यांची पूजा करावी. काही लोक दीप अमावस्याला गटारी अमावस्या असे देखील म्हणतात, कारण दीप अमावस्येच्या दुसऱ्या दिवसापासून चातुर्मास प्रारंभ होतो व पहिला महिना श्रावण चालू होतो.
आणि या चातुर्मासामध्ये काही ठिकाणी नॉनव्हेज खात नाही, त्यामुळे ही लोक दीप अमावस्येच्या दिवशी नॉनव्हेज खातात, मद्यपान करतात आणि काही लोक अतिमद्यपान करून रस्त्यावर पडतात किंवा घाण जागेवर पडतात. त्या लोकांनी या अमावस्याला गटारी अमावस्या असे नाव दिले आहे, परंतु ही दीप अमावस्या साजरी करण्याची चुकीची प्रथा आहे. श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.